दरम्यान या प्रवासामध्ये शिवसेनेला भाजपची साथ द्यायची की नाही हे शिवसेनेने ठरवावं, आम्ही शिवसेनेला आमच्यातलंच मानतो अशी प्रतिक्रिया दिलेली आहे भाजपचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेली ही सर्व नौटंकी आहे असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे शिवसेनेच्या अनिल परब यांनी। आणि या सर्व पार्श्वभूमीवरती शिवसेनेमधला कलगीतुरा पुन्हा एकदा रंगताना दिसतोय। द्विवर्षपूर्तीच्या मुंबईकरांची आणि राज्याची दिवाळी देवेंद्र फडणवीसची सरकारच प्रकाशमय करणार। 60 वर्षाचा बॅकलॉग 60 आठवड्यांमध्ये भरीव कामाला सुरुवात करून केलेला आहे। स्ट्रायकिंग रेट जबरदस्त असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे आणि त्यामुळे त्या स्ट्रायकिंग रेटमध्ये आमच्या बरोबर शिवसेना आहे असा आमचा समज आणि आमची भूमिका आहे। पेंग्विनचा प्रस्ताव हा एक मताने पारित झालेला आहे, त्यावेळेला सगळ्यांनी कौतुक केलं। आज फक्त राजकारणाची नौटंकी चालली आहे। निवडणुका तोंडावरती आल्यामुळे शिवसेनेला बदनाम करण्याचं काम आशिष शेलार करताय। जे किरीट सोमय्या आणि आशिष शेलार या दोघांनीही सुपारी घेतलेली आहे। आशिष शेलार जे बोलतात ते मुख्यमंत्री मानतीलच असं आम्हाला वाटत नाही आणि त्याच्यामुळे आशिष शेलार यांचं मत आम्ही काही फार सिरियसली घेत नाही।